सगळ्यांना आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटच्या हेडला भेटलो होतो, त्यांना सूचना केल्या. आज ड्रेनेजचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आणि छोट्या दुरुस्त्या आहेत सगळ्या. पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजचं पाणी येतंय, हाही प्रश्न मोठ्या प्रमाणावर म्हणजे गेले 3-4 महिने झाला हा प्रश्न आहे. आपल्याला आता सुधारणा मिळेल. दुसरं काय झालं की आज रस्त्यांची कामं चालू आहेत, तिथेही ड्रेनेज फुटलंय किंवा पाणी फुटलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची कुठली आहे ना, म्हणजे 1 आठवड्यापूर्वी मी सांगितलं होतं प्रशासनाला की तुम्ही आम्हाला परत नगरपालिकेची ऍड लावू नका. त्याच्या अगोदर सुद्धा काही पदाधिकारी येऊन गेले नगरपालिकेत, आपल्याला भेटले होते, त्यावेळेस सुद्धा हा गोंधळ झाला. म्हणजे सातत्याने नगरपालिकेत चाललंय काय ना. काय झालं सर, ड्रेनेजच्या बाबतीत आपण मागं पण बरेच ठिकाणच्या ड्रेनेज लाईन आहेत ना, दुरुस्त करणे किंवा नवीन लाईन टाकायला प्रणाला पाठवलं. पण मागच्या वर्षात एकही प्रमाण मिळालं, एकही म्हणजे देशाला मंजुरी नाही 24 साली. मग प्रस्ताव तसेच पेंडिंग, 25ला सुद्धा याचे प्रस्ताव पाठवले. तुम्ही हे आम्हाला हे मार्चपर्यंत प्रस्ताव गेलेला म्हणून डीपीडीसीला आम्ही भेटलो होतो, म्हटले डीपीडीसीने दिले नाही का मग मार्चमध्ये सुद्धा आता परत मंजुरीला येईल म्हणते. पण ते आता मग आज काय करायचं ना, गावातलं सर 2023ला हे गाव देशामध्ये सगळ्यात स्वच्छ नगरपालिका, चांगली नगरपालिका म्हणून पुरस्कार मिळतोय. आज ना एकही रस्ता, एकही गल्ली बोल राहिली नाही जिथं चालतंय. तर एकही म्हणजे 24-25 साली एकही प्रमाण नाही, एकही. ही जबाबदारी कोणाची साहेब? मी प्रस्ताव पाठवलेत का? असं नाही की मी प्रस्ताव पाठवले नाही. निधी प्राप्त नाही ह्याला मी थोडं उत्तर देऊ शकणार आहे. फॉलोअप पण नाही, फॉलोअप पण झालं ना. असं नाही फॉलोअप वैयक्तिक लेवलला, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला निधी प्राप्त होत नाही साहेब. हे पण सत्य आहे, काकांना माहित आहे. तुम्ही आता जे उत्तर देत आहेत ना आम्हाला, हे पब्लिकला मान्य होत नाही ना आमच्याकडून. हो, पण आता काळ तसंच आहे ना. साहेब जर निधी मिळत नाही मग तुम्ही लोकसभा घेऊन आपण मंत्रालयात जाऊ ना निधीसाठी. चला, मी यायला तयार आहे, मला काहीच अडचण नाही. निधी कसं नगरपालिका आज जर आपण गणेश मंगल पासून खाली उतरतो, तिथं कचरा डेपो झाला अक्षरशः तिथं. आता 2 दिवस झाले यांनी बॅनर लावले, माणसं पण ठेवले. एवढी मोठी नगरपालिका 10 घंटा गाड्या आहेत फक्त आपल्याकडं. आज छोट्याशा ग्रामपंचायतीत सुद्धा 10 घंटा गाड्या असतात. कसं म्हणजे गावाचं तुम्ही मॅनेजमेंट कसं करणार? आणि हे प्रशासनाला तर सांगितलं पाहिजे ना आपण. सर आता सुद्धा आपल्या ठेका आयोजित चालू आहे, त्याला काही आपण बंद केलेलं नाही. तो ठेकेदारांकडनं पण अपेक्षित आहे गाड्या पुरवणं. त्यांच्या इस्टिमेटला गाड्या सहित, ट्रॅक्टर सहित आहे. असं नाही की आपण म्हणजे आपल्याकडल्याच अपेक्षित आहे. त्यांनी पण गाड्या, जर जिथं बिघाड झाला ते नगरपालिकेकडे ढकलून मोकळे होतात. मेंटेनन्स, किरकोळ मेंटेनन्स त्यांनी केला पाहिजे. असं नाही की आम्ही उचलला पाहिजे भाग. त्या इस्टिमेटमध्ये धरताना मेंटेनन्स सहित धरलेला आहे. महिना आपण 25 लाख रुपये त्याला देतोय, हे पण तथ्य आहे सर. आता घंटा गाड्या वेळच्या वेळेला झाल्या, 110 कर्मचारी इस्टिमेटला आहे त्यांच्या कचऱ्याच्या. मग घंटा गाड्या बरोबर एक हेल्पर आवश्यक आहे. किती घंटा गाड्या आहेत आपल्याकडे? आपल्याकडे आता 10 घंटा गाड्या तुम्ही म्हणता, तो 1 इलेक्ट्रॉनिक आणि 3 ट्रॅक्टर. म्हणजे टोटल किती घंटा गाड्या आहेत? आणि आपलं भौगोलिक क्षेत्र किती, आपली रिक्वायरमेंट किती घंटा गाड्यांची? ते इस्टिमेट आहे ना सर आपण आता मध्ये तुम्ही प्रस्ताव दिला होता डीपीडीसीला, त्याचं काय झालं मग घंटा गाड्या? नाही मंजुरी मिळाली. डीपीडीसीत नाही देणार ते. SDM2 मध्ये मागणी केली होती, पण SDM2 मध्ये त्यांनी सेल वगैरे दिलंय. ह्याच्या प्राथमिक समस्या आहेत सर. आज लोकांना चांगला रस्ता, ड्रेनेज आणि चांगलं प्यायचं पाणी आणि लाईट, या 4च गोष्टींची आवश्यकता आहे ना. असं मान्य आहे. आता वसुंधरामध्ये नगरपालिकेला बक्षीस मिळालं, बरोबर आहे. त्याच्यामधनं सोलर लाईट बसल्या पाहिजे होतं सगळीकडे. त्या बक्षिसाचंही मला वाटतं 3 महिन्यापूर्वी बक्षीस मिळाले नगरपालिकेला. अजूनपर्यंत त्याची प्रक्रिया काही झाली नाही. मग त्या काय झालं? प्रशासकीय मान्यतेला प्रस्ताव दाखल केला, ती पण प्रमाणात मिळाली का? नाही. आता गेलेलं PS ला वेळ लागला. तांत्रिक मान्यता पुणे महानगरपालिकेकडून घ्यावी लागत होती, त्याला वेळ गेला. ते झालेलं आहे मंजूर. आता ते शासनाकडे जमा आहे. दुसरं साहेब काय आहे की आपले जे अधिकारी आहेत, आता नवीन अधिकारी सगळे आलेले, जुने अधिकारी रिटायर झालेले, कोणी गावामध्ये राहत नाही.
मी स्पष्टपणे त्या दिवशी सुद्धा आम्ही सगळ्या प्रमुखांना भेटून सांगितलं होतं की आज तुम्ही राहिलं पाहिजे. आज टॅक्स आपण 20% प्रशासनाने वाढवलाय, बरोबर आहे. त्या टॅक्स वाढवलं नाही सर. जो टॅक्सचे आज कंप्लेंट किती आहेत तुम्ही सांगा मला. टॅक्सच्या कंप्लेंट आहेत का नाहीये? त्या टॅक्सच्या कंप्लेंटसाठी सेपरेट डेस्क करणं गरजेचं असतं कुठल्याही परिस्थितीमध्ये. दुसरं, हे जे प्रमाण आणि ह्या सगळ्या गोष्टी जर होणार नसेल, गाव जर तुम्हाला गावची जर सुधारणा होणार नसेल तर आपण कशासाठी नगरपालिका चालवतो? तुम्हाला प्रशस्ती बाजू नाही, मला माहिती आहे सर, पण जर 1 मिनिट आहे का, आज इथं कुठल्याही प्रकारची शासकीय लोकनियुक्त पदाधिकारी नाहीये. आज जर मी इंदरकर सरांना पण भेटलो सर 2-3 वेळा. त्यांचं म्हणणं आहे की डीपीडीसी ज्या स्टेट लेवलला जे निधी ठरलेले आहेत त्याप्रमाणेच निधी मिळेल. आता आपला अण्णाभाऊ साठे नागरी वस्तीचा प्रस्ताव तयार तिथं जमा आहे, आपला नगरोत्थानचा प्रस्ताव जमा आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे की निधी पालकमंत्री महोदय जशा प्रकारे मंजूर करतील त्यानुसार प्रमाण मिळणार. मग आमचं माझं आज स्वतःचं बघा, आज आम्ही एवढे पदाधिकाऱ्यांना विनंती आहे सर, आपण पण काहीतरी आमचं सर आहे ना, बघा पाठपुरावा आम्हाला एक स्पष्टपणे सांगायचंय, आम्ही आमच्या प्रत्येक जण आपापल्या संघटनेच्या, आम्ही आमच्या संघटनेच्या प्रमुखांशी बोलू, आम्ही आमच्या मंत्री महोदयांशी बोलू, परंतु आम्हाला स्पष्टपणे आपल्याला सांगायचं 3 वेळा आतापर्यंत ना वेगवेगळे लोक येऊन गेले. आज नगरपालिकेनं तमाशाचं केंद्र झाले सर. कारण काय झालंय, प्रत्येक जण इथं आंदोलन, इथं बोलायला अधिकाऱ्यांना उत्तर. आता तुम्ही जे सांगताय ह्याच्याप्रमाणे काय आहे की डीपीडीसी मधूनच प्रमाण मंजूर होत नाहीये. डीपीडीसी मधून जर प्रमाण मंजूर होत नाही तर तुम्ही, माझं मत आहे, आज आम्ही तुम्हाला पत्र देतो, तुम्ही कलेक्टर साहेबांना सांगा, डीपीडीसी मध्ये पण जे इंदरकर साहेब आहेत किंवा पालकमंत्र्यांना पण पत्र द्या. आमचं स्वतःचं स्पष्ट मत आहे, आमच्या ड्रेनेजची जे किरकोळ कामं आहेत, रस्त्याची कामं आहेत, लाईटची कामं आहेत, वसुंधरामध्ये जे सोलरच्या लाईट आहेत, ही सगळी कामं झाली पाहिजेत. नाहीतर पुढच्या सोमवारी आहे ना, आम्ही सोमवारपासून प्रशासनाने इथं बसू नये. जर आम्हाला या छोट्या गोष्टी पण होणार नसतील, स्पष्टपणे काय मत आम्ही 1 आठवड्यात, आज एवढी वाईट परिस्थिती सर, गणपती येत आहेत, लोकांना चालायला सुद्धा जागा नाहीये रस्त्यांवर. आता रस्त्याची कामं झाली साहेब, तुमचं इंजिनिअरचं ध्येयाला का पाण्याची लाईन झाली का, ड्रेनेजची लाईन झाली का, कामं करून टाकली. नगरपालिकेचे पैसे किंवा प्रशासनाचे पैसे वाया घालवायसाठी पैसे आहेत का? आणि बघा तुम्ही कामं झाली. हर्षलक्ष्मी तिथला रोड आहे ना, आता नवीन केलाय, तुम्ही फक्त जाऊन पहा काय परिस्थिती आहे. आणि लोक काय म्हणतात बघा, लोकांनी विचार केला चालता येत नाही. राखी पौर्णिमा झाली कारण आता गणपती दिवस आले, सगळे सणासुदी दिवस आहे, रस्त्याने अक्षरशः चालता येत नाही. अहमद चौक जेजुरी नाका आणि नौकाकर चौक इथून चांदी चौकापर्यंत ऐका ना सर, आता जे सरांनी विषय सांगितला कराच्या बाबतीत, तुम्ही आता म्हटले की ते अजून काही केलेलं नाही, पण 31/3 पर्यंत 25 पर्यंतच्या नोटीस आतापर्यंत कराच्या ज्या लावल्या त्या पहिल्या भाडे करारावरती लावत होतं, आता भांडवलाच्या नुसार ते लावल्यात. 25-30% सर आता वाढ केली आहे त्याच्यावर. टॅक्स किती आलाय ना, त्या इमारतीचं रेटला जोडलेला आहे. हा, काही 16,000 प्रॉपर्टी आहेत, त्यातल्या 6,000 प्रॉपर्टींचे फक्त टॅक्स वाढले आहेत, ती पण आपण 12.10% ठेवलाय, सगळ्यात कमी ठेवलाय. 2 मिनिटं. आणि त्यातल्या जवळपास 5 ते 6,000 प्रॉपर्टीचा टॅक्स कमी पण झाले काही जण. आता ते रेडी रेकनरला लिंक केलेलं आहे. तो टॅक्स काय तो आहेच ना, कायद्यातच आहे. मूल्य भांडवलावरती ते करत होते, पण आता तुम्ही भांडवलावरती घेतले, भांडवलावरती दिवस नका ना, काय भांडवलावरती हाय असं राहू द्या ना, तसं 31/3 राहू द्या. 2021चाच ठराव होता भांडवली मूल्याचा, त्यानुसारच केलं मी. पण तो चुकीचा आहे ना, एवढा उपस्थितीला याला किती पैसे आहे, पहिल्यापासून मोकळ्या जागेला टॅक्स आहेच ना, काका आहेच ना, बऱ्याच मोकळ्या जागेला टॅक्स आहे. नाही, पण आमचं म्हणणं काय ऐका, असणं अपेक्षितच आहे. जे भाडे मूल्यावरती आहे ना त्याच्यावरतीच ठेवा ना तुम्ही, असं आमचं म्हणणं आहे. ठराव घेतलेला होता जुना भांडवली मूल्यावर द्या म्हणून, आणि आयडियली आमच्या ऍक्टमध्ये सुद्धा भांडवली मूल्यच अपेक्षित आहे. जेणेकरून काय होतं, आता तुमच्या घरात प्रॉपर भाडेकरू असेल
तर तुमच्या लोकांकडून आम्हाला त्याचे अग्रीमेंट मिळत नाही, त्याचं भाडं किती आहे हे पण ठरत नाही. सगळ्यांच्याच घरात मला सांगा ना भाडेकरी नाहीत ना. आता- काय काय ठिकाणी पण असं तुम्ही ते सूचित करायला पाहिजे होतं आता- की बाबा जी एजन्सीने काम घेतले किंवा काय घेतले त्यांनी प्रॉपर केलंय का, ते कुठं खाली गेलेच तुम्हाला नाही, वर आता ज्या गेलेच नाही. नोटीस आहेत ना त्या हरकतीसाठीच आहेत. हरकती द्या नाही, नाही, तुम्ही. हरकती ज्या घेताना काय आहेत ना, आमचं म्हणणं त्या काय आहे, हरकती- जे आता तुम्ही अजून- भागभांडवल ऐका, त्याच्यावर घेताय ना, त्यावर घेऊच अजून नका ना. ते बिलं नाहीये, ते बिलं इश्यू करायचे. आता जे नोटीस आले Already त्या notice हरकतीच्याच आलेच ना आहेत. आता. त्या हरकतीसाठीच आहेत. तुम्ही हरकत घेऊ शकता ना. ते हरकत कधी घेणार तुम्ही, कधी महिनाभरात करणार? पण वेळ आहे. आता जो टॅक्स लावलाय तो ह्याचाच लावलेला आहे ना, तुम्ही भांडवलाचाच लावलेला आहे ना. मग तुम्ही रेडी रेकनरला मॅच केले आपण. हो, रेडी रेकनरला मॅच केलंय. मॅच मध्ये ते ऑलरेडी आलेच, त्याच्यावर आहेच ना ते 30% वाढ. 20% झालेच की आता 25% केलेलं. टॅक्स वाले बोललो आपले बोलवा प्रमुख, बरं. सगळे विभाग प्रमुख बोलत. आणि आता तुम्ही म्हटले नाही का की आता 25 लाख रुपये बाबरे. जो आपण देतो कॉन्ट्रॅक्टरला, 25 लाख आणि 3 कोटीच बजेट होते. परत तुम्हाला प्रत्येक गोष्टीला म्हटलं ना की सर ही तुम्ही म्हणता वर्ण निधी नाही, वर्ण निधी नाही. आपला अर्थसंकल्प 150 कोटी रुपयाचा आहे सासवड नगरपालिकेत. त्याच्यातून तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकत नाही का? आणि स्वच्छतेसाठी जर तुमचे 3 कोटी रुपये खर्च करत असतील कसं स्वच्छ होईल? एवढी मोठी नगरपालिका, एवढं मोठं शहर आहे आपलं, एवढी लोकसंख्या झाली आहे. मतदार यादीनुसार जास्त लोक राहते तिथे, मतदार यादीत कमी आहेत, राहणारी जास्त आहेत. एवढे सगळ्यांना नाही ना हे करू शकत. मग त्याच्यात बदल करायचे. आता 2-3 वर्ष झालं नगरसेवक तर नाहीये, नगरसेवक नाही, मग आम्ही प्रश्न तुम्हालाच विचारणार. 2-4 वर्षापूर्वी परिस्थिती चांगली होती, आता एवढा काळ झालाय की प्रमाणापेक्षा बाहेर गेले, हातापेक्षा बाहेर वस्तुस्थिती गेली आहे. तुमचा माणूसच नसतो त्याच्या मागं बघायला की काय खरंच चाललंय का नाही, तुमचं आणि खरंच कामं करतात का नाही. तुमचा माणूस का नाही ठेवला? साहेब, मागच्या वेळेस पण आपलं बोलणं झालं होतं साडेवेच गाडी आयडिया म्हणतात मार्केटचं पेंटिंगचं, तेव्हा तुम्ही हेच उत्तर दिलं होतं की आता आमच्याकडे पेंटिंगला. प्रत्येक वेळेस तुम्ही हेच कारण मिळणार असेल तर अवघड होणार ना साहेब. आपल्या तुम्हाला वस्तुस्थिती सांगता, आपलं टॅक्सेशन गोळा होतं साधारणतः 3.5 कोटी. आम्ही यावेळेस जोर लावून चालू वसुली 85% नेली. खूप जोर लावला आम्ही, 85% नेली. थकीत मधली वसुली आपली 55 ते 60% होती. आणि ह्या वर्षी जोर लावून आपल्याकडे टॅक्स गोळा झाला जवळपास 3.5 कोटी. पाणीपट्टी आपली 89 ते 90 लाख गोळा होते. का काही तर वस्तूचे पाणीपट्टीचा खर्च आपल्याला वीर, कांबळवाडी, लाईट बिल हे सगळं धरलं पण फक्त लाईट बिल आहे 25 लाख रुपये. आणि त्याच्याबरोबर आता अशी परिस्थिती आहे की म्हणजे त्याचं मेंटेनन्स जे कर्मचारी चालवतात त्याला मंथली 5 लाख वगैरे बिल आहे. कर्मचारी जे आपण पंप ऑपरेटर वगैरे ठेवले ते म्हणजे पाणीपट्टी सुद्धा म्हणजे 2 कोटी जवळपास तोट्यात आहे. जोडणं आहे एक्झिस्टिंग. ही इकॉनॉमिक गणित पण आहेत. त्याचा आम्ही ठराव पण केलाय सर. आपल्याला 10 रुपये प्रति 1000 लिटरनं जे पाणी आहे ते 17 रुपयाला केलं तर ते कुठेतरी बॅलन्स होणार आहे. त्याचा ठराव झालाय. फक्त आता हे मग अशी ओरड होती टॅक्स वाढला की तुम्ही का वाढवता. पण ही वस्तुस्थिती पण आहे की आपल्याला जी काही मेंटेनन्स कॉस्ट आहे वाढवताना तेवढ्या फॅसिलिटी लोकांना मिळालं, तेवढ्या फॅसिलिटी मिळाल्यानंतर नाही लोक म्हणणार. ऍक्च्युली तुम्ही फक्त वाढवताय त्याच्यातून आउटपुट देणार लोकांना. 15 वित्त आयोग येत होता आधी, 14 वित्त आयोग येत होता, तो आता बंद झालेला आहे, कमी झाला निधी. 14 वित्त आयोगात आधी 2 कोटी 2.25 कोटीचा हप्ता यायचा, तो आता 98 लाखावर येतोय सर 15 वित्त आयोगात. पाणी रोज नाही सर, रोज बंदच पडणार. मी बंद पाडायचं नाही, मी उलट वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडतोय. आम्ही त्याच्या बाबतीत माझं तर उलट मत आहे की आता दर मंथली आता आपले जे बाकीचे मेंटेनन्स कॉस्ट आहे ना ती जवळपास 25 लाखापर्यंत जाते मंथली मेंटेनन्स कॉस्ट. सर भाजीवाले बसतात त्यांचा काहीतरी फरक काढा होता. आपण गेल्या 8 दिवसापूर्वी जी तुम्हाला दिली त्याच्यावर तुम्ही काय काय ऍक्शन घेतले किंवा काय काय केलं त्याचं उत्तर द्या. बघा कर्मचारी उभा आहेत पीएमटी स्टॉप कशी. हा ठीक आहे, कर्मचारी उभा आहेत. एक नका सांगत बसू. तुम्हाला लेटर दिलेलं आहे, आमच्याकडे लेटर आहे, तुम्ही त्या हिशोबाने सांगा आम्ही ह्याच्या ऍक्शन घेतली. आमच्या जवळजवळ 22 मुद्दे होते. 2 मिनिटं. पण आमच्या इकडचे रोड काय सुद्धा रोड का नाही चिखलातून रोज जायला लागते. आणि अनाधिकृत बंद ड्रेनेज लाईनला घराचे कनेक्शन जोडून दिले ते ओपाळतात दुसरे.
ते नवीन लाईन होणार नाही होती. होणार होती पण ते काढून टाका ना. वीटभट्टीवाल्याने दुसऱ्याच्या थांबवली दारात का? पडते. आपला विषय पण झाला त्याच्यावर बऱ्याच वेळेला. तो वीटभट्टीवाला म्हणते आम्हाला रोड ऍक्सेस द्या तरच ती पुढे लाईन जोडायची. नाही पण पुढं माझ्या हातात एवढं निधी अपेक्षा आहे आणि मी केलं. ह्याचा अर्थ आहे ना, तुमच्या एकूण रचनेचा अर्थ तर मला एक समजतोय डीपीडीसीकडून जिल्हा प्रशासनाकडून आहे ना, या ठिकाणी निधी उपलब्ध होत नाही आम्हाला. आणि आमचं म्हणणं तेच आहे, त्यामुळे या सगळे कामं थांबली. तर सगळ्या गोष्टीचा मतदार तोच निघतो. आम्ही आमची आहे ना, सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे आम्ही सगळेजण एकत्रित भेटू, सर्व पक्ष भेटू, पण पालकमंत्र्यांना आम्ही भेटतो. पहिलं आम्हाला प्राथमिक आहे ना, हे निधी पाहिजे. आज तुम्ही सांगा, त्या ठिकाणी कॉन्क्रीटची कामं चालली, बरोबर आहे. 8 इंचाचं कॉन्क्रीट पाहिजे, तिथं 2 इंच आहे. नगरपालिका प्रशासन ते काम करत नाही, पीडब्ल्यूडी करते. आम्हाला त्याच्याशी काय नाही की कोण करते काम. महत्वाचं काय माहिती का, त्याच्या खालची ड्रेनेजची लाईन, पाण्याची लाईन. आज शामराव बिनतडेंच्या तिथले ऍडव्होकेट मस्केंचा सकाळी फोन आला, पाईपलाईन फुटली तिथली, त्यांच्या घरामध्ये सगळं दिवस पाणी येतं. ड्रेनेजचं सुद्धा सगळं का, तर तिथे कॉन्क्रीटचं काम झालंय म्हणून. आणि 2-2 इंचाचे कॉन्क्रीटचे काम झाले. ड्रेनेजचं लाईनचं मित्राळीच आहे ना, रोज ड्रेनेजचा प्रॉब्लेम येतोय. एवढे आजारी पडायला लागलेत ना पोरं. फोटो आहे का मेन लाईनच्या खाली घराचं कनेक्शन जोडलेलं अख्खं ड्रेनचं पाणी त्यांच्या घरात जातं. आणि ते किती वर्ष झाले सांगतात, घरापाशी पाणी साठते पण कोण तिथं बघायला गेल्या. आता राठोडांनी बोलवून पण घेतलं होतं, पण ते सोडून कॉन्ट्रॅक्टरच नाही का आपल्याकडे दुसरा. वार्षिक ठेका त्याच्याकडे होता, आता रिवाईज होतोय. त्यावेळेस कुणाला भरायचं असं करू शकता, काय अडचण विचारलं की तेव्हा राठोड आहे ना, राठोड नागरिकांशी मी बोलत नाही. त्याचं काम चांगलं नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा. मी तुम्हाला आता म्हणत नाही ना, ड्रेनेज लाईन कशी कारवाई करा. साहेब आता वडारवाडी कारवाई एक मिनिट जरा ऐका ना. परवाचं निवेदनच कॉपी साहेब, साठे नगर मध्ये सुद्धा तीच ओरड आहे. ती वडारवाड्यात ओरड आहे ना, टेक्निकल नाही. राठोडला म्हणतात तेव्हा फक्त बिल काढायचं बघतो, बाकीचं काही करत नाही. गौरव काय ऐकतोय ना, 6 वर्ष झाले पाईपलाईन करून झाली का अजून चिखल राठोडा तसाची चालता सुद्धा येत नाही तिथं. तुमच्या यांच्या इंजिनियरची प्रतिक्रिया घ्या. त्यांनी सांगून मी काम करत नाही, आमचं तिथे सोडून त्यांनी सांगितलं तरी काम होत नाही त्याच्याकडनं. ते म्हणतो बघू करू, सांगितलंय बघतो मी, आठवड्यानी करतो. आता 8 दिवसात आम्ही रिवाईज टेंडर करतोय. आपण बघूया रस्ते, ड्रेनेज लाईन सोडून बरं का, तुम्ही कचऱ्याचा किंवा गावातल्या मोकाट कुत्र्यांचा काय बंदोबस्त केलाय? काहीच नाही. प्रत्येक गल्लीत 50-50 कुत्रे घेतो. एवढा त्रास देतात की कचऱ्याचं नियोजन काहीच नाहीये. आणि ती कुत्रे काय करतात, ती काहीतरी टाकलेलं कचरा असते सोसायटीत, दारात, ह्याच्यात त्याच्यात. म्हणजे एवढा मोकाट कुत्र्यांचा सुळसुळा झालाय. खाली तर सगळ्या जगतापाळी किंवा अख्ख्या गावठाणात इतकी कुत्री आहेत की त्याला म्हणजे प्रत्येक चौकात 100-100, 50-50 कुत्रे असतात साहेब. काय याचं नियोजन काहीच नाही ना. बरं, हा विषय कितीतरी काय होते, आम्ही येतो, सगळे सांगतो, परत 8 दिवस जाते, परत आम्ही सगळी गोळा करायची, परत म्हणजे याचा अर्थ असं आम्ही आम्हाला आणि इथं दिली, ऐका ऍड पण दिली होती, त्याला रिस्पॉन्स आला नाही. मी परत आता ऍड देतो. आणि हडपतली ओपन जिमची किती आम्ही केल्यात, दुरुस्ती करा. रोज फिरायला असतो ती एक
आता पहिला म्हणजे मेन रोड सगळ्या गावातले रस्ते आहेत ना त्याची पहिलं काम करा. सोलरच्या लाईटी बसवल्या त्यातल्या निम्म्या तर चालूच नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य जनतेला माहित नाही प्रशासन करते का कोण करते. नगरपालिका. हे पुढाऱ्यांचे नाव वाटली जातात बिलं. त्याचा तोटा आम्हाला भरपाई द्यावा लागतो ना, असं काय आम्ही प्रत्येकाला सांगतो. पांडवकालीन मंदिर आहे आपल्या महादेवाचं कचेरी बसलं रोडला आलाय तो अक्षरशः मंत्रीला पांडवकालीन मंदिरापाशी तुम्ही कचरा टाकताय. धार्मिक भावनेचं थोडस ही ठेवा ना. मंदिराचा तसाच विषय. ब्लॉकची काम आहे तुम्हाला मागे 2-3 वेळा म्हणलं की याचं मेंटेनन्स करा, पैसे नसतील नगरपालिकेकडे. आपल्या घरात जर नसेल तर आपण त्याचं काहीतरी ठिकाण लावून चालू करतो ना. नवीन जमत नसेल तर ती किमान जी 10 स्क्वेअर फूट निघले तेवढं बसवा तरी. ब्लॉक एक घर केला अख्खा रस्ते निघत जाणार आहे. पण त्याच्याकडे काही लक्षच नाही ना नगरपालिका. मध्ये आहे ना साहेब टेंडर झालं एक अख्खा रस्ता जीसीबीने उकळून काढला. हेच ब्लॉक कुठेतरी वापरले असते तो रस्ता ऐका ना सर, माझ्या लक्षात आलं की निधी नगरपालिकेकडे नाहीये, पण तुमच्या लक्षात आलं का जर निधी नाहीये तर निधीसाठी काय करायचं. नाही तर गाव येऊन जातो आम्ही जिल्हा परिषदेकडे. ते जर पैसे देत नाही नगरपालिका सगळ्याच नगरपालिका दिली नाही का आमच्या नगरपालिकेला नाही. बरोबर. ते पण करू. सगळ्याच नगरपालिकेला दिली नाही का आमच्याच नगरपालिकेला दिली नाही. मागच्या वर्षी मी यावर बोलू शकत नाही, पण मागच्या वर्षी जेवढे प्रस्ताव पाठवले का त्यातला एकही मंजूर नाही. पण आपलाच का बाकी सगळ्यांचा. मी आपलं बोलू शकतो. आपण तशी माहिती द्या ना. त्यानुसार आम्ही करतो ना. माहिती द्या ना. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय एकंदर पाहिलं ना बरं का सगळं आधी काम करा. आपलं जिल्हाधिकारी कार्यालयात आपण जाऊ आणि जे गेले वर्षभर जे मंजुरी नाही ना मिळाल्या त्याचं सगळं जाब विचारू. चव्हाण साहेब मान्य आपण जाऊ, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी प्रस्ताव दाखल करून जर गाव केलं का प्रस्ताव दाखल तुम्ही आहे ना तिची साहेब माझ्या लेवलला जर निधी मिळत असतं तर मग कसं झालं असतं. असं म्हणून कसं तुमच्या ताब्यात असतात. तुम्ही काम नाही द्यायची. तुम्ही प्रमुख म्हणून नाही 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 हे चुकीचं होतं. तुम्ही जे आमचं नाही नाही आम्ही गाराने कोणाला मानणार तुमच्याविषयी मानणार. बरोबर आहे. जिल्हाधिकारी महोदयांना आपल्या अडचणी मी लिखित स्वरूपात देतो. आपण पण माझी विनंती 7 महिने झाले. तुम्हाला सांगू का आपल्या स्वच्छतेचा टेंडरचे पैसे गेलेले नाही. 7 महिने बिन पगाराचे म्हणजे पिण्याचे काम करतायत. आज म्हणजे सर मला काय म्हणायचं की एकूण परिस्थिती बघायला गेलं तर तुम्हाला एक कल्पना आहे सगळ्या गोष्टी की आज एक चित्र असं आहे स्पष्टपणे. आज साहेब आम्हाला तुमच्या तोंडून एकच पाहिजे की जिल्हा प्रशासनाकडून पैसे मिळत नाही. कारण आम्हाला स्पष्टपणे माहिती आहे की सासवड शहराला कोंडीत पकडलं जाते की छोटे छोटे कामं होऊ नयेत म्हणून. बरोबर. आणि त्यामुळे काय झालं माहितीये का आज सगळं कामगार ठप्प राहिले. आज तुम्हाला कुणालाही काम करायचं तर तिथं निधी असल्याशिवाय काय. आज तुम्ही मोठे पैसे रस्त्यांच्यासाठी देताय, आम्हाला इथे द्या ना छोटे छोटे कामांना. बरोबर. साहेब तुम्हाला साहेब ही वर्कर माळा नसतात बघा तुम्ही पंपचे वर्कर माळा नसतात. चालता येत नाही अशी परिस्थिती येते ना. नगरपालिका आवाज देत का तुम्ही? आम्ही सातोशे सगळेजण आलो तुम्हाला आम्हाला ते उत्तर देणं भागे ना तर तसं सांगा. मग आणि काय झालं साहेब 15 दिवस झाले ना दर आठवड्याला नागरिक येत आहेत. मागच्या आठवड्यात सुद्धा पदाधिकारी हे येऊन गेल्यानंतर मी स्वतः सगळ्या तुमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला भेटलोय. आम्हाला आहे ना बाकीच्या नगरपालिकेला किती निधी जातो ते द्या. मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे घेऊन जातो. आपल्याला मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगतो की आम्हाला जिल्हा नियोजनमधनं आमच्या नगरपालिका जाणून बुजून अत्याचार केले का ते अन्याय चालू आहे. आम्ही त्यांना सांगितलं नेल्याला मोरमच आणून टाकून त्या डांबरी बी नका करून द्या तरी टाकतात पाणी बसून साहेब नगरपालिकेपुरता खंडा पडला भरले गेले त्या मोरमात. मागच्या वेळेस पण आम्ही आलो होतो तेव्हा डीवायसपीच्या समोरच्या तिथं आचार्याचा जो रोड आहे तिथं भाजीवाले बसतात त्या विषयावरती पण आपण चर्चा केली. पण अजून ती भाजीवाली आहेत ना. ऐक एक मिनिट. ती काय होते कुणी पण आहे ना. ऐक मिनिट. काय होते उठते ती घेते टोपली आणि कुणी पण कुठं बसते ती पावती फाटली ती आहे ना. ती कुठेतरी तुम्ही कारवाई करा. कुणी पण कुठेही बसते. नाही नाही हो साहेब ऐका ना एकच मिनिट घेतो. काय होते माहिती का कुणी पण कुठे बी टोपली उचलते आणि बसते की त्याला पावती की बस. ही चुकीचं होते. सगळे वाहतुकीला अडथळा होतोय सगळं. तुम्ही आहे ना एक दिवस स्वतः गाडी चालवते ना एवढे स्टॉप नाही आहे.
6 वाजता माझ्याबरोबर टू व्हीलरवरती गावात फिरून दाखवा. स्वतः या. इमर्जन्सीला तुम्हालाच फोन केला का नाही? सरांनाच पाठवलाय मी व्हिडिओ व्हॉट्सअपला. मी नाही बघा इथं परिस्थिती बघा काय शेख मॅडम आपल्या आता कर्मचारी पीएमसी स्टॉपला जे आहेत पुढे घ्या रेकॉर्डिंग पाठवलेली पहिलं पुण्याच्या घरापर्यंत भाजीवाली बसायची, तिकडे साडी आईला फक्त आम्ही पुढच्यावर बसायची. मंडईत लोक बसायचे, मंडईत कोण बसत नाही, सगळी रस्त्याला आहे. ती मंडई एवढे खर्च करून डेव्हलप करून त्याचा काय कुणी बी कुठं बसलो काय मजा आहे. तात्पुरती आताच बसवायचं तुम्हाला सांगितलं. मग टू व्हीलर चालवायची जागा राहते. रस्त्याची बिकट परिस्थिती आहे सांगायला वाढले की म्हणजे साहेब पीडब्ल्यूडीला द्यायला पैसे आहेत नगरपालिकेला द्यायला नाही. साहेब तुम्ही मुद्दे आपले पत्र दिले ते सांगा की बाबा आपण एवढे मुद्दे दिले त्यावर काय कारवाई झाली. स्वच्छतेच्या बाबतीत मंत्री कुठे आहेत? 3 महिने 3 दिवसाची कमिटमेंट दिली तुमच्या आज 15 दिवस नाही ऐका तर त्या दृष्टीनं आपण भैरवनाथ मंदिराच्या मागचं मंत्र्यांना बोलला नाही तुला मंत्रीला बोलवा. गवत दिवस काढून घेतलं. अधिकारी बोलवा. काय केलं त्यांनी? मंडईत पार्किंगच झाली. मंडईचं 6 महिने झाले मी दर महिन्याला येतो. मंडळाच्या पार्किंग खर्चाच्या सुविधा राहू द्या, पण ज्या ज्या विना खर्चाच्या सुविधा आहेत त्या तरी नागरिकांना द्या ना. आरोग्य म्हणजे शिस्त तरी थोडीफार लागली पाहिजे ना. चांगल्या क्वालिटीचे ट्रॅफिकचं नियोजन नाही, कसलंच नियोजन नाही. डॅमेज माल असतो तिथे. हायवे जाम होते. हायवे 6च्या दरम्यान हायवे जाम होतो. आपण आता त्यासाठी मी पोलीस स्टेशनला मुंबईत मंदिर फुलवाले आहेत ना मधल्या त्याचा पण इकडे यायला लागले पाणी. बऱ्याच वेळेला काय नगरपालिकेच्या प्रॉपर्टी नगरपालिका म्हणजे हा नाहीये तर निधी नाहीये हे सांगा तुम्ही स्पष्टपणे आम्हाला. मी तेच बोलतो म्हणजे ते वदवलं तर पाहिजे की जर आहे नगरपालिकेला जर कोंडी होती तर ते सांगा आम्हाला. आम्ही पण आमची कोंडी होती ना लोक आम्हाला विचारत शासनाकडे निधी नाहीये का निधी कोण अडवतोय ते तरी कळलं पाहिजे ना. कळलं पाहिजे ना. जर शासनाकडे निधी आहे आणि असून शासन देत नाही किंवा कोण त्याची अडवणूक करतोय हे तरी कळलं ना. चालू वर्षामध्ये तुम्ही प्रस्ताव किती पाठवले आर्थिक वर्षामध्ये आणि त्यातले किती मंजूर झाले आणि मंजूर न झाले तर तुम्ही ते सांगतो ना. मग मंजूर का नाही झाले तर तसं आम्हाला तुम्ही लिखित आहे की मंजुरी मिळत नाही. काचं उत्तर मी नाही देऊ शकणार. मी पाठवलेलं कलेक्टर ऑफिसला पोहोच आहे 8,45,00,000 प्रस्ताव. आपण आता ह्याचं कसं असतं ही प्रोसेस. डीपीडीसी प्रस्ताव मान्य होतो आणि नंतर निधी प्राप्त होतो. आता ह्याला हा आहे सर अण्णाभाऊ साठे नागरी वस्तीचा 3,41,40,00,000. असे जवळपास 8 आणि 3 11 कोटी 11.5 कोटीचा प्रस्ताव ऑलरेडी तेवढाच मिळतो आपल्याला. दरवर्षी नियत वेळ 10 ते 11 कोटीचा असतो. मग त्यातनं आपल्याला 1 रुपया मिळालेला अजून प्रमाण नाहीये, प्राप्त नाहीये, मंजुरी नाही. मंजुरी नाही. तेच ना म्हणजे प्रशासकीय मंजुरी दिली तर निधीला मान्यता आहे की आपल्याला प्रशासकीय मंजुरी प्रशासकीय मान्यतेला मी 2 पत्र 2दा दिली. ते पण पाठवतोय. त्याला प्रोसेस खराब झाले नुसतं पाठवून साहेब त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे. साहेब आता जे रस्ते झाले किंवा चालू आहे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून त्याला पहिल्या कामातले कधीच तुम्ही कसं का पाहू? कारण ही यंत्रणा डीपीडीसी तुम्ही म्हणताय नाही पब्लिकला पटलं तरी पाहिजे ना.
आता आपल्या इथंच असं नाहीये, बरेच मे मध्ये पाठवलं आणि आता काम ठीक आहे, पण जे आपल्या हातात आहे जे फळवाले भाजीवाले जे बघतात ही जबाबदारी तुम्ही गेले 6 महिने यायला घेताय. आपले 6 महिने झाले साहेब, आपण फक्त वारंवार चर्चा करतोय, ऍक्शन काही घेतलं जात नाहीये. उद्याच्या डीवायसपी ऑफिसच्या इथे जे भाजीवाले बसतात त्यामुळे एखादा अपघात घडला काय दुखापत झाली ही जबाबदारी कोण घेणार साहेब? आपल्याकडे 2.5-3 कोटी. अशोकनगर साठीनगर मधल्या एवढ्या समस्या असताना तुम्ही इतरत्र का वापरता? दुसऱ्या मग तो निधी जातो आमचा. तेच सांगतोय की आता सुद्धा आम्ही पूर्ण साठेनगर, अशोकनगर त्याच्या अंडरग्राऊंड ड्रेनेज सहित रस्त्यासहित इस्टिमेट करून जमा केलेला आहे. समाज मंदिरावर घेतलं जात नाही. तुम्ही मला सांगा, तुम्ही आज किती वर्ष आहे मला माहिती नाही, 2 वर्ष आज वर्ष तुम्ही अशोकनगर साठेनगर मध्ये कधी आले का नागरिकांना? किती वेळा आले? 2-3 वेळा येऊन गेलो. तिथल्या नागरिकांच्या काही समस्या वगैरे तुम्हाला सांगितल्या? ऐका ना, बेसिक समस्यासाठीच पूर्ण तिथलं अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि पूर्ण रस्ते कॉन्क्रीटीकरण हा प्रस्ताव आता सुद्धा 23 फुटा दाखवतो. पत्र दिलं तर ते रोडचं काम चालू होतं. आता TDR मागते. हा तुमच्या हात पाहिजे. नाही, माझं काय म्हणणं आहे सर, त्यासाठी कुठे नाही आले ना तर मला सांगा, जर त्या ठिकाणी आम्ही निधी एवढा मांडून आणतोय, तुमच्याकडनं काही निधी येईना, 1 मिनिट, तुम्हाला काही निधी मिळाला, आम्ही जर तिथं निधी बांधून आणतोय, आम्हाला माहितीये काय कसरत आहे प्रशासनात निधी घ्यायची, ते घेऊन जर आता हे कारवांमधले किती लोक आहेत, शेड आहेत आता इथं, ते सचिन राऊत रोज पोस्ट करतोय, अजित पवारला आहे ना अख्ख्या सासवडची इज्जत गेली. किती दिवस झालं मी तुमच्या मागे लागलो, ते मुल्ला साहेबांना सांगितलं, शहराध्यक्षांच्या पत्रावर दिलं. 1 मिनिट ऐका ना सर, तो ठेकेदार ऐका ना, ठेकेदार कोण आहे? ते ठेकेदार अजून आला नाही, का आला का गोरा, मी त्याला काय म्हणलं, तू काम घेतलंय, ऐका ना, त्यांनी काम घेतलेलं किती दिवस झाले. 1 मिनिट शेठ, तुम्ही काम तुमचं काम आहे ना, पोलीस प्रशासन प्रोटेक्शन द्या ना, त्याला अधिकृत करून घ्या ना रोड. किती दिवस झाले साहेब? आता ते राजेंद्र गिरमे आले, त्यांचा ते रोड उकारलाय, म्हणजे निधी 1 कोटी रुपये 90 लाख रुपये निधी त्यावेळेस चंद्रकांतांच्या माध्यमातून टाकला होता. सुरुवातीला त्यांनीच काम थांबवलं. नाही, पण तुम्ही माझं म्हणलं काय साहेब, ऐका ना, त्याच्यानंतर आपले 2-3 मिटिंग झाल्या, त्या ठिकाणी वादिवाद झाले लोकांचे, पण ते मिटल्यानंतर आपलं काम आहे ना प्रशासक म्हणून. ऐका, मिटलं म्हणून सुद्धा काम चालू झालं, मटेरियल येऊन पडलं. अहो, तो ठेकेदार येतच नाही तिथं. अहो, मटेरियल सुद्धा अजून तिथं आहे. बोलवा ना त्या ठेकेदाराला, म्हणा चालू करायचं. सगळे लोक आहेत, कारभारच्या लोक आहेत, आणि तुमच्या अतिरिक्त तुम्हाला अधिकार आहे, पोलीस प्रशासनाला हे द्या, पत्र द्या की रोड करून घ्या म्हणून. 2-2 बुरून काढून गेलाय, आणि एकदा ते केलं ना तर पाणी मारायचं ठेकेदार येत नाही. मटेरियल पडले तर रोड आला विषय महत्वाचा आहे. बरेच सासवड मधले बरेच लोक आहेत, आज कुणी बी जागा घेतय, कुठलं परमिशन नाही, एनओसी नाही. शिवरकर मध्ये गेलं तर आता उद्या थोड्या दिवसांनी तिथं आहे ना हातगाडी सुद्धा जायची नाही अशी परिस्थिती झाली. रस्ते एकदम समोर सगळे केले, आणि तुम्ही गावठाना सगळ्यांना नियम लावताय. एखादा जो गोरगरीब असेल तर सगळे नियम अख्ख्या गावात लावा ना तुम्ही, आमचं म्हणणं आहे. ज्याची जागा 500 स्क्वेअर फूट आहे त्याला घर बांधायला तुम्ही फार काटोकाट घेताय. आज एवढे बिल्डर लोक बाहेरचे आले आहेत, तिथं गावात बांधकाम करतात, ह्याला कोण पाठबळ देते? कोण पाठबळ? बोलवा ना, बांधकामाची पुढे आहेत मुल्ला साहेब, बोलवा ना. शिवरकर मायात आज किती साईट आहेत, तुम्ही किती जणांना कम्प्लिशन दिलंय, किती बिल्डर लोकांकडे कम्प्लिशन आहे मला सांगा ना. पाणी चालले ते पाणी नाही, पण 2-2 इंची लाईन बिल्डरला दिली. मला वारंवार साहेब तुम्हाला सांगू का, इतके वेळा आम्ही तुम्हाला सांगितलं की आमची आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून लाज वाटते,
जो बगीच्याचा विषय असेल, किती वेळा तुम्ही उघड केला, 2 वर्ष झालं पाठपुरावा करतोय. आज गावठाणामधला आचार्य यात्रेंच्या नावाने जो बगीचा आहे, किती त्यात डेव्हलपमेंट झाली. 2-3 वर्षात जर निधी मिळत नसेल तर त्या पुढची शोधते कोणची नाही. आणि निधी आणून सुद्धा तुम्ही जर पूर्ण करत नसाल, आता काल त्या ह्याच्यावरती पुरंदर हायस्कूलच्या खाली स्वतः तहसीलदार साहेबांनी व्हिजिट करून सुद्धा रोड त्या ठिकाणी झाला नाही. विटकरांचा तुम्ही पण गेलते तिथं हे सांगायला दोन्ही लोकांना. प्रशासन काय, प्रशासनाने म्हणून तुमची भूमिका काय, आम्हाला पडलेला प्रश्न आताच्या बाबतीत. आणि जर सासवड म्हणजे आता पुणे जिल्ह्याचं उपनगरीच आहे आणि या उपनगरात एवढा आता तुम्ही परवा दिवशी मुंबईला दिल्लीला जाऊन पुरस्कार घेतला, ही जर तुम्ही बी कलेक्टर साहेबांची एवढी तर सर्वसामान्य लोकांची मांडली पाहिजे. आमचं म्हणणं एक आहे, आता या ठिकाणी संजयजी जगताप सर आहेत, शहराध्यक्ष आनंदभाई आहेत, सगळे आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच तुम्ही आजच्या तातडीने कलेक्टर साहेबांना या संदर्भात प्रस्ताव द्यावा की जर तुम्ही आम्हाला जर या संदर्भात निधी उपलब्ध करून दिला नाही तर आम्ही प्रशासनाने इथं बसायचा अधिकार काय. ग्रामपंचायत करा ना, नगरपालिका इथं निधी जर मिळत नसेल तर. एवढ्या लोकसंख्येच्या ह्याच्यात जर एवढा निधी नाही, आम्ही माननीय मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री महोदय असेल, यांची आम्ही आता संजय जगताप सर सगळेच जण आहेत, आम्ही सर्वजण एक शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी भेट घेऊ. बाबा आमच्या नगरपालिकेला अध्यक्ष एक विषय पालखी मैदानात इतका बिकट परिस्थिती आहे तरी आता विषय घ्या तुम्ही. कोण कोण बाबा कुठल्या आम्हाला तरी सर्वसामान्य नागरिकांना कळून. आता शेखरजी वडणेंनी तुम्हाला सांगितलं, एक मिनिट शेखरजी वडणे आम्ही जिल्हाध्यक्ष वगैरे आम्ही आणतो त्यावेळेस सांगितलं होतं की बाबा तुम्ही जे जे आता अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचे नंबर पब्लिश करा सर्वसामान्य येतात सर. पण त्या बाबतीत पुढे तुम्ही त्याचा पुढे माहिती काय दिलं नाही, सोशल मीडिया नाही दिलं, कुठं कशातच ते फ्लॅश केले नाही ना. आज 8 दिवस झाले ना, आपण 15 दिवस झाले या बाबतीत निवेदन दिलं होतं. 8 दिवसात सगळे म्हणजे करून देतो. आणि वार्ड बाय तुम्ही खर्चाने देतो आपण नगरपालिकेच्या, बरोबर आहे ना. आता वार्ड बाय तुम्ही ठेवलेले आहेत पोलिसांच्या सहकार्यासाठी नगरपालिकेच्या, ते कोण आहेत ते कळू द्या ना. पुढे दिसतच नाही. तुम्ही सांगता पीएमटीला, एकाच दिवशी मी तुम्हाला परवा पण उल्लेख केला की उद्या परवा एखादा पीएमटीवाला जर तिथं सकाळी मजूर अड्ड्यावरती 1000 लोक उभे असतील, एखादा पीएमटीवाल्याने चिरडलं तर कृत्य होणार ना. कुठे लोक आमच्यात कळत नाही, इथं नगरपालिकेचा माणूस नाही. सासवडचा बाजार, एक मिनिट, सासवडचा बाजार साहेब आज तुम्ही 3 वेळा सांगितलं, तुम्ही एवढं मोठ्या बिल्डिंग तुम्ही आज बांधून ठेवल्यात, त्याला लोक भाड्याने घेत नाही. बाजारच तिथं नाही राहिलं तर कोण भाड्याने घेणार. आणि फळभाज्यांचा बाजार हे सगळा गावातला उठवा आणि मंडईतच बसवा. तरकारीचा जो बाजार आहे हातकाट्या लोक बसते ती, आणि आमच्या व्यापारी लोकांना तिथं जर लोक आली तर 2 रुपये धंदा होणार आहे. व्यापाऱ्यांचं पण तिथं नुकसान होतंय. पण हिवरकर माझ्या हिवर या रोड पर्यंत लोक, सोनवरी रोडला तर काय अवस्था आहे साहेब. ठेकेदाराचं पोट भरायचं काम चाललंय का घ्या ना तुम्ही, तुमचे बोलून कोण झाला विचार. आणि ऐका ना, प्रस्ताव बी आता जे पाठवलेत ना तुम्ही, प्रस्ताव मंजूर झालेत. जागोजागी गावाच्या तिथं म्हणजे जी विकास कामं करायचे, ड्रेनेज करायचे, ह्यांनी ते विद्युतचं अंडरग्राऊंडचं घेतलंय, तिथं सगळं उभं करून ठेवले. ती खोकी लाईट उघड्यावर आहेत. हा सुद्धा तिसऱ्या विषयाचा मिटिंग आहे. तुम्ही त्याच्या संदर्भात काय केलं. पत्र घेऊन काम काम चालू आहे. तुम्ही म्हणलं आम्ही एनओसी दिलाय, तुम्ही त्याच्या म्हणलं आम्ही आमच्या ऐका ना, तुम्ही मुख्य अधिकारी म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही ठोस पुरावा आम्हाला या संदर्भात द्या. आम्हाला काम झालं पाहिजे. आता बरेच वेळा तुम्हाला निवेदन दिलंय, सगळं दिलंय, सगळ्या अडचणी झाल्यात गावोगावी. कुठं रोड नाही, कुठं काय नाही, ड्रेनेज जायचा विषय. ते गोराव कॅलीचे ह्याच्यात तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे. तुम्ही गेलं का व्हिजिटला गोराव कॅली, पाहिलं काय. 8 दिवस झाले आम्ही तुम्हाला प्रश्न सांगितला होता. तिथले लोक म्हणले अजून शिवसाहेब आमच्याकडे आलेच नाही. 15 दिवस झाले. घ्या ना त्यांचा विषय. तरी पण काम अडवले गेले. परत आमदार फंड टाकला, त्या फंडातनं फर्निचर वगैरे घ्यायचं ठरवलं, ते पण झालेलं नाही. हे कशामुळे अडचण, निधी उपलब्ध नाही म्हणतात. निधी जी वर्क ऑर्डर झाली ते सगळं पण काम झालं नाही. आणि साहेब तुम्ही काय करताय माहिती का, त्यांना सही करू द्या प्रत्येकाने एका पानावर. ऐका बरं का, आता आपण शिवसाहेबांना भेटलो, आपण सर्वजण शिवसाहेबांना भेटलो. आपल्या ज्या काही तक्रारी त्या सर्वांनी सांगितल्या.
त्या संदर्भात आपण सासवड शहराचे अध्यक्ष आहेत आनंद भैया जगताप यांच्या लेटर पॅडवर आपण एक पत्र देतोय. ते पत्र देत असताना त्यांची सर्व माहिती आपण इतर जी आता नमूद केली ती वाचून दाखवतो. ते दाखवल्यानंतर आपण त्याला एक मुदत देऊ की बाबा इतक्या दिवसात तुम्ही काही कारवाई करता येईल कधी बघा. पालकमंत्री असतील किंवा कलेक्टर साहेब असतील किंवा आणखी संबंधित अधिकारी असतील यांच्याशी आपण चर्चा करा आणि काय निर्णय घ्यायचा ते लवकर त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही पुढच्या आठवड्यात 19 तारखेला मी वाचून दाखवतो सगळं. माननीय मुख्याधिकारी साहेब सासवड नगरपालिका महोदय संदर्भित विषयास अनुसरून पुढील मुद्द्याबाबत खुलासा करावा असा आपण वरती मायना लिहिलेला मजकूर लिहिलेला आहे. 1 नंबर ड्रेनेज लाईन, पिण्याची पाण्याची लाईन, स्ट्रीट लाईट याबाबत खुलासा देण्याबाबत वेळोवेळी निवेदन दिले आहे तरी त्याचं अजून काही उत्तर आलेलं नाही. दुसरा मुद्दा सार्वजनिक शौचालय नंतर त्याचे टुकरे व कुत्री यांचा बंदोबस्त करण्याबाबत. तिसरा विषय कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी वेळेत येत नाही, संख्या कमी असल्याबाबत सांगण्यात येत आहे त्याबाबत खुलासा करावा. चौथा मुद्दा नगरपालिकेतून निधी येत नसल्याबाबत आपणाकडून सांगण्यात येत आहे. जर निधी मिळत नसेल व पायाभूत सुविधा उपलब्ध देता येत नसतील तर नागरिकांनी नगरपालिकेला कुलूप का लावू नये याबाबत खुलासा करावा. वरील आणखी बरेच मुद्दे आहेत पण यातून ठराविक 4-5 मुद्दे टाकल्यात. आणखी भरपूर मुद्दे आहेत आणि हे सर्व मुद्दे टाकल्यानंतर वरील कामाची पूर्तता केली नाही तर आम्ही दिनांक 19/8/2025 मंगळवारी आम्ही गाव बंद ठेवून आंदोलन पुकारण्यात येईल याची कल्पना आपल्याला वरिष्ठांना जिल्हाधिकारी व डीपीडीसीला कळवावी ही विनंती. अजून मुद्दे बरेच आहेत ते बाकीचे मुद्दे आपण लेखी दिले होते ना ते पत्र सोबत जोडू याच्याबद्दल आणि सगळ्यांनी तयार करून द्या जरा आणि नाव लिहून कधी आता 2 महिने ऐकले नाही कधी काम चालू आहे काय झालं 8 गावामध्ये काम पाणी व्यवसाय साहेब ऐका ना आता काय 1 मिनिट काय झालेलं आहे अख्ख्या गावामध्ये ना गावठाणामध्ये खराब पाणी येतंय. वर्क ऑर्डर दिलेली नाहीये. सातत्याने 3-4 महिने झाले सगळेजण त्याच्यासाठी फॉलोअप घेतात. वर्क ऑर्डर तर दिली नाही तर त्याच्यासाठी निधी नाहीये का? वर्क काय झालंय 1 मिनिट ऐका ना माझी स्वतःची आहे ना भावना अशी राहिलेली आहे जाणून बुजून आहे ना नगरपालिकेचं नाव खराब केलं जातंय. आज आहे ना म्हणजे सासवड नगरपालिकेची 1 नंबरला होती ना देशात, आज 0 नंबरला आली आहे मात्र मी. कारण इथं गावामध्ये चांगलं पाणी मिळत नाहीये, ड्रेनेज नाहीये, रस्ते नाहीयेत, बोर्ड नाहीये, खोदून ठेवलंय, चुकीच्या पद्धतीची कामं चालू आहेत, अनधिकृत बांधकाम प्रचंड प्रमाणावरती वाढलंय. आणि हे सगळं काय करायचंय का गावाला बदनाम करायचं असलं ना आम्ही आमचं गाव चालवतो. कशाला प्रशासन पाहिजे? प्रशासन एक तर इथं राहायला तयार नाही. कोण तुमचा एकही अधिकारी इथं राहायला तयार नाहीये जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत. जर ते राहणार नसतील गाव आमचं आम्हाला चालू देत. गावाने प्रत्येकाने म्हणजे ह्या गावामधल्या प्रत्येक व्यक्तीने सहभागी होऊन ना स्वच्छ भारतमध्ये 2018 पासून 22 पर्यंत पुरस्कार मिळवले दरवेळेस. आता लोक काय म्हणायला लागले पुरस्कार काय विकत घेतले होते का काय? वसुंधराचा पुरस्कार मिळाला काय म्हटले लोक? मी पोस्ट वाचल्यात फेसबुकवरती लोक म्हणायला लागले पुरस्कार काय विकत घेतले का काय? थोडक्यात इनडायरेक्टली काय झालं माहितीये का आज आणि गावाचं नाव बदनाम होते ना इथं. आणि असं जाणीव व्हायला लागली की जाणीवपूर्वक आहे ना सर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत केवळ आणि केवळ आहे ना बदनामी करण्यासाठी. मला स्पष्टपणे सांगायचं की हे काय होतंय ना याची कल्पना झाली पाहिजे. नाही तर सरळ आहे ना प्रशासनाने काम ठप्प करा. आम्ही सगळेच ना गणपती मंडळ सगळे एकत्र येऊ, आम्ही सगळे अख्खं गावांचं स्वच्छ करू. आम्हाला कुणाचीच गरज नाहीये.
टॅक्स पण नका मागू. आणि टॅक्स पण मागू नका. आम्ही करतो गावात स्वच्छ करतो आम्ही. आम्ही ग्रामस्थ सगळे गाव चालवाय समर्थ आहे. हा आणि सगळे आपणच करणार तर अधिकाराची गरजच गरज काय गरज काय नाही आणि तुम्ही सगळे प्रस्ताव दिले म्हणून कागदी गोड आहे ना आजचा ना. एका ठिकाणीच पाठवा यांची. पगार द्यायचा काय विषय नाही. 2 वर्ष पगार द्यायचा बी काय विषयच नाही. आणि मला सांगायचं गावात आपण राबायचं म्हणजे. साधारणतः मंजूर किती झाला काम वरती पानं द्या ना, म्हणजे बाकीचं साहेब म्हणून आवडी दिली आपण बाहेर बाहेर पत्र देतो.